अलीकडे कसं झालं माहिती का, की पेशंटना स्वतःच्या रोगासाठी किंवा स्वतःच्या आजारासाठी, स्वतःच्या दुखण्यासाठी आणि डॉक्टरांना पेशंटच्या दुखण्यासाठी वेळच मिळत नाहीये. आता ह्याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ पाठदुखी. पाठदुखी पेशंटला आहे, की तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला एक इंजेक्शन देतात, काही गोळ्या देतात आणि हा विषय तिथे संपतो. 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस बरं वाटतं. पुन्हा आपली पाठदुखी तशीच सुरू राहते. मग हे असं का होतंय? आपली पाठदुखी पूर्ण बरी होण्यासाठी त्याच्या कारणांचा आपल्याला विचार करायला पाहिजे, की आपल्याला जास्त वाहन चालवलं जातंय का? वजन उचललं जातंय का? आपल्या अंगाची ताकद कमी पडतेय का? आपलं खाणं व्यवस्थित आहे का? म्हणजे हे आपला व्यायाम व्यवस्थित आहे का? म्हणजे हे सगळे जे प्रकार आहेत, ते पाठदुखीसाठी कारणीभूत असतात. आता हे बदलायचे म्हणजे मग आपल्याला अन्न बदलायला पाहिजे. आपला प्रवास बदलला पाहिजे. आपला व्यायाम बदलला पाहिजे. फिजिओथेरपी घेतली पाहिजे. म्हणजे हे सगळं करण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी 6-8 महिने, कधी-कधी वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर आपल्या पाठीला जास्त काळ टिकणारा आराम पडू शकतो. परंतु हा विचार पेशंट करत नाहीत. ते डॉक्टरांकडे जातात. बरं डॉक्टरांकडे गेल्यानंतर काय होतं, की डॉक्टरांची चूक आहे असं मी म्हणत नाहीये. परंतु त्यांना रोज जवळ-जवळ 50-60 पेशंट ते बघत असतात. एका पेशंटच्या मागे लागून त्याच्या पूर्ण कारणांचा विचार करायचा, त्याला ते समजावून सांगायचं, ते पेशंटनी ऐकलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे काम केलं पाहिजे आणि एवढं करून मग डॉक्टरांना त्यांची फीस किती मिळणार आहे मिळून-मिळून? त्यापेक्षा एक इंजेक्शन दिलं, काही गोळ्या दिल्या, की त्यांची एक एक पेशंट त्यांचा त्या दिवसातला होतो आणि हे असंच चालू राहतं. म्हणजे ना पेशंटकडे वेळ आहे, ना डॉक्टरांकडे वेळ आहे आणि त्यामुळे दुखणी, आपले आजार हे जिथल्या तिथंच राहतात. आता ह्याचं काय करायचं आणि तुम्हाला काय वाटतं, की हे कसं बरं होऊ शकतं? ते कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.